पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट। केंद्रीय मंत्रिमंडळातल्या फेरबदलासंदर्भात दोघांची भेट झाल्याची माहिती। केंद्रीय मंत्री जॉर्ज कुरियन यांचा राजीनामा। राज्यसभेचा 6 वर्षांचा कार्यकाळ संपल्यानंतर पक्षानं पुन्हा उमेदवारी न दिल्यानं निर्णय। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी कुरियन यांचा राजीनामा स्वीकारल्याची माहिती। मवियाच्या सर्व सदस्यांची उद्या मुंबईत महत्त्वपूर्ण बैठक। शरद पवार, उद्धव ठाकरे, हर्षवर्धन सपकाळांची बैठकीला उपस्थिती राहणार। आगामी राजकीय रणनीतीवर बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती। दिवंगत सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढची सुनावणी 29 जूनला होणार। आज झालेल्या सुनावणीत आरोपी विष्णू चाटेचा जामीन अर्ज कोर्टानं फेटाळला। पुढील सुनावणी बीडच्या विशेष न्यायालयात केली जाणार असल्याची माहिती। रायगडच्या रोहा तालुक्यातील बारशेत गावात मुसळधार पावसाची हजेरी। सलग 3 ते 4 तासांपासून सुरू असलेल्या पावसामुळे नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण। नाशिकमध्ये झालेल्या पहिल्याच पावसात महापालिकेच्या मान्सूनपूर्व कामांचं पितळ उघडं। पाथर्डी फाटा परिसरातील रस्त्यांवर पाणी आणि चिखल साचल्यानं नागरिकांचे हाल। चिखलात अनेक वाहनं फसल्याच्याही घटना समोर। नांदगाव चाळीसगाव मार्गावर मानव विकास योजनेच्या बसचा अपघात। समोरून येणाऱ्या क्रुझरला वाचवताना बस थेट नाल्यात उतरल्याची माहिती। घटनेत बसच्या चालक वाहकांसह 3 जण जखमी। समृद्धी महामार्गावर भीषण अपघात। भरधाव फॉर्च्युनरची ट्रेलरला पाठीमागून जोरदार धडक। अपघातात पती पत्नीचा जागीच मृत्यू तर 2 मुलं आणि चालक जखमी झाल्याची माहिती। वर्ध्यात अन्न औषध प्रशासन विभागाची मोठी कारवाई। गोदामात साठवून ठेवलेला सुगंधित तंबाखू, पान मसाला, तंबाखूजन्य पदार्थांचा 12,29,000चा मुद्देमाल जप्त। एकाला अटक। कोल्हापुरातील कृष्णा नदीवरील उपसा बंदी 26 जूनपर्यंत शिथिल। मंत्रालयात आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर आणि उल्हास पाटलांनी घेतली मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांची भेट। भेटीत शिरोळ तालुक्यातील पिकांच्या नुकसानीची माहिती दिल्यानंतर निर्णय। कोल्हापुरात ऑलिम्पिक दिन उत्साहात साजरा। खाशाबा जाधव पुरस्कारानं ऑलिम्पिकवीर बंडा पाटील यांचा गौरव। कोल्हापुरातील ऐतिहासिक मेन राजाराम हायस्कूल सभागृहात पार पडला सोहळा।